तुम्ही प्रत्येक चेंडूवरती मंत्री बनवताय आणि तसंच पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय परंतु निलेश उमदा गोलंदाज आहे. गोलंदाजीवरती धार आहे त्याच्या. कमबॅक करणार. मी देखील कच्च्या खुलेचा गुरुचा चेला नाहीये. पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच जोमात यावेळेस मिड विकेट रिझनला बॅक टू बॅक दुसरा षटकार भगवान दादा यांच्या बॅट मधून. धाव संख्या 2 चेंडू नंतर 12. त्याचबरोबर माननीय संस्थापक अजित दादा यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. मला वाटते दादा जसे आले तसे 2 षटकार भगवान दादांनी लावले आहेत. या तुमचं स्वागत आहे. फटाक्यांची आतिषबाजी नाही परंतु षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. श्री सर काय सांगाल? निलेशचं काय असेल चित्र? डोक्यामध्ये काय बनवत असेल? कारण की चित्र हे सातत्याने प्रामाणिकपणाने काम केलं जातं. आता प्रामाणिकपणा दाखवावं लागेल. ऑन हॅट्रिकचा चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पाठवलाय. हवाई यात्रा क्रिकेटची जत्रा कैलासाची सूरज स्मृती चषकातील आणखीन एक हॅट्रिक आपण पाहतोय. भगवानदा यांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक खणखणीत दर्जेदार अफलातून षटकार. तो आला, त्यानं पाहिलं, तो लढला, त्यानं जिंकून घेतलंय सारच्या सार. मॅन फ्रॉम देऊळवाडी भगवान दादा. काय ह्यूज 3 हिट पाहायला मिळेल त्यांच्या बॅट मधून. नक्कीच मुक्काम देऊळवाडी आणि पोस्ट षटकार होतोय या वेळेला. अफलातून फटकेबाजी सातत्याने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॅक टू बॅक 3 षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मनोमंथनामध्ये पूर्ण गोलंदाजाच्या मनोमंथनामध्ये आता डोक्यामध्ये चित्र विस्तीर झालं असेल. कारण फलंदाज भन्नाट मोड मध्ये आहे, भन्नाट रंगात आहे, भन्नाट ढंगात आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू, चांगला चेंडू हाताळला निलेशाने. कमबॅक केला आहे परंतु एक चिकी सिंगल. चोटी धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती 19. 12 चेंडूंचा खेळ आहे. 4 चेंडू फेकले गेले आहेत. धाव संख्या 19 स्कोर बोर्डवरती. एका बाजूला भगवान दादा यांची बॅट तळपले परंतु आता स्ट्रायकिंग एंडला 5व्या चेंडूला समोर जाईल तो म्हणजे रोहित मॅन. रोहितला पाहतोय कारण की त्याने आतापर्यंत भगवान दादा यांचा खेळ पाहिला आहे. परंतु रोहित काय करेल? निलेशने कमबॅक केला आहे. चुरस लढली आहे ती म्हणजे देऊळवाडी आणि जादवाडी या संघामध्ये. यावेळेस खोदून काढला आहे परंतु स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॅरी केला जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. कमबॅक केला आहे. निलेशला जाणलं जातं मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये परंतु पहिल्या 3 चेंडू नंतर सुंदर कमबॅक पाहतोय. रोहित यांच्यावरती दबाव असेल. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकामधला. 19 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय. काय चित्र असेल श्री सर यांच्या नजरेतून आपण पाहूया. नक्कीच या षटकामध्ये आता रोहित स्ट्रायकिंग एंड वरती आहे. रोहित देखील एक हार्ड हिटर मानला जातो. आपण पाठीमागच्या टुर्नामेंट मध्ये पाहिलं होतं. चांगली फलंदाजी रोहितची देखील राहिली होती. तोच रोहित या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती असेल. 5 बॉल शेवटचा चेंडू आणि यावेळेला आडव्या बॅटने पुल केला चेंडू. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेस्ट असेल. गुड कलेक्शन आणि वेगाने फेकी करेल दरम्यान. इथे मात्र धावांसाठी केली धाव डायरेक्ट हिट. फलंदाज बॅक टू डकआउट. विकेट होईल पतन. रोहितला परतावं लागते परंतु भगवान दादाने स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली आहे कारण शेवटचे 6 चेंडू आहेत ते मी खेळणार आहेत माझ्यासाठी. न्यू बॅटर लगेच पळत यायचंय. वेकअप मित्रा. रनिंग घेत यायचंय. आकाश चल कॉल असेल मित्रा प्लीज स्पीडअप घ्यायचंय. रोहित परतला आहे परंतु आकाश आला आहे. आकाश आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. चला स्पीडअप घेऊया. टीम कारंडेवाडी टीम मुटकुलवाडी दोन्ही टीम कर्णधार टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. टीम कारंडेवाडीचा कॅप्टन यायचंय. टीम मुटकलवाडी आणि कारंडेवाडी मध्ये पुढची 2 षटकांची मॅच खेळणार आहे. ग्रुप डी मध्ये बोथ कॅप्टन्स टॉस का बॉस मध्ये यायचा. लास्ट कॉल असेल. मान्य आदरणीय दीपकजी करोंगलीकर आणि मान्य आदरणीय सचिनजी करोंगलीकर आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर मान्य आदरणीय सुलेनजी कलोंगरीकर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण यायचं या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. दादानी धावांचा जवळजवळ बुर्ज खलिफा उभा केला आहे. आपण मुंबई सारख्या सिटीमध्ये 4ही बाजूला टॉवर पाहतोय परंतु आज स्कोरबोर्ड वरती टॉवर उभा केलाय तो म्हणजे भगवान दादा यांनी. 5 चेंडू 24 धावा. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट एक्सलेंट इनिंग. बॅक टू बॅक आणि यस दुसरा. काय चाललं आहे मैदानाच्या आतमध्ये. जणू भगवान दादांचे बलवान हात
आज संघासाठी यशाची वाट सोडताना आपण पाहतोय. मगाशी आपण टॉस का बॉस मध्ये होतो त्यावेळेस भगवंत यांना मी हात चेक करून बघितलं. सनी देओलचा हात 2.5 किलो का नाहीये, परंतु भगवंत दादांचा हात 2.5 किलोचा आहे. आणि भगवंत चालत नाहीये, ते षटकाराने रन बनवतात. मी चालणार नाहीये, मी थकणार नाहीये, मी जागे खडे खडे दे बडे बडे खडे खडे दे के बडे बडे. मैदानाच्या आतमधून भगवान दादांची बॅट बोलते. आणि संदीप आता मात्र काय करेल, कमबॅक करेल का? या आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक व्यस्त असेल, इथे मात्र इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू रोखलाय आणि इथे मात्र गोलंदाजाने आता कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. आत्ताच्या चेंडूवरती धावसंख्या 33 पोहोचली आहे आणि 1.3 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती आकाश यांना आपण पाहतोय. आता संदीप कशा प्रकारे प्रयत्नशील राहील, कोणता चेंडू फेकी करेल, कसा टप्पा असेल, कशी रणनीती असेल, संदीपच्या देखील मनोमंथनामध्ये काहीतरी गेम प्लॅन असेल. यावेळेला डिफेन्सिव्ह फटका, डिफेन्स केलाय, फक्त चेंडूला दिशा दिली कव्हरच्या दिशेला आणि एक सिंगल घेतले आणि भगवान दादा यांना स्ट्राईक दिलाय. मात्र गोलंदाज भगवान दादांना थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. गोलंदाजाने भगवान दादांचा अभ्यास करून आलाय आणि अभ्यास केलाय आणि परिपूर्ण होईल का गोलंदाज या पेपरामध्ये, कशा प्रकारे आता थांबवण्यामध्ये यशस्वी होईल का? यावेळेला चेंडू हवेमध्ये उंच उडवलाय, भिडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, अभ्यास केला होता, पेपर आला होता, पेपर मध्ये पास होतोय गोलंदाज आणि इथे मात्र फलंदाज OUT आउट होतोय भगवानदा. मात्र भगवान दादाची फलंदाजी अप्रतिम होती. भगवान दादांची खेळी आवडले असले तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. तब्बल 5 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहिले. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट एक्सिडेंट इनिंग, मॅन फ्रॉम देवळवाडी भगवान दादा. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे डगआउट मधून. भगवान दादांसाठी नबी साहेबांच्याकडून 201 रुपयाचा रोख कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय अजय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, आहे डीप मध्ये, थोडासा थांबला, मात्र चेंडू पकडलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट. वाऱ्याच्या वेगाने जोता होता, मैदानामध्ये सावध आहे. चित्याच्या चपळाईने, हरणाच्या गतीने आणि कोल्ह्याच्या चातुर्याने खेळतोय. या ठिकाणी भगवान दादांसाठी कॅश प्राइज माननीय आदरणीय सुनीलजी पोळ दादा आणि गोरखजी पोळ दादा यांच्याकडून रोख कॅश प्राइज 500 रुपयाचं देखील देण्यात आलेले. अप्रतिम बॅटिंग राहिली त्यांची आणि त्याचबरोबर नवी साहेबांच्याकडून देखील आलेले आहेत. चला स्पीडअप घ्यायचा आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये टीम जाधववाडी क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायच्या. प्रथम फलंदाजी करत असताना चला देवळवाडी संघ स्पीडअप घ्यायचाय. देवळवाडी संघानं 36 धावा बनवलेत आणि जाधववाडी संघासमोर 37 धावांचं आव्हान ठेवले. 12 चेंडू 37 धावा. लगेचच क्षेत्ररक्षणाच्या आतमध्ये यायचं आहे टीम देवळवाडी. कारंडेवाडी संघ यांनी बॉलिंग घेतली आहे, त्यामुळे लगेच ही मॅच झाल्यानंतर आपले ओपनिंग 11 सज्ज ठेवायचे आहेत. देवळवाडी प्लीज वेळ नाही घ्यायचा. भगवान दास जशी खेळी केले तसं लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं, वेळ घ्यायचा नाहीये. जाधववाडी आपण ओपनिंगचे 2 पेअर पाठवायचे, लगेच स्पीडअप घ्यायचा, मॅच चालू करायचे. 10 मिनिटाचा अवधी दिला जाईल. चला स्पीडअप घ्यायचा. 2 षटकांचा सामना आपण खेळतोय. ओपनिंगचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. माऊली तालीम जाधववाडी संघाकडून 12 धावाचं 12 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दोन्ही मातबर फलंदाज आहे. आतापर्यंत दिवसभरात चांगला खेळ राहिला आहे, परंतु या मॅच साठी खेळ करावा लागेल. चला आकाश गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. पहिलं षटक नेहमीच मानाचं षटक त्याच्या मार्फत घेतलं जातं आणि तो त्यासाठी सज्ज आहेत. बॅटिंग मार्गावरती आपण पाहतोय अंकुश आणि संदीप आणि गोलंदाजी मार्गावरती आकाश, मॅन फ्रॉम देवळवाडी. चला तर स्पीडअप घ्यायचा आहे आणि इथे टायमर ऑन केला जातोय. 10 मिनिटं दिली जाईल. 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपवायचे, त्याच्यावरती अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. देवळवाडी संघ जाणून घ्यायचा आहे. टायमर ऑन, मॅच ऑन, गेम ऑन नाऊ. आणि अंकुशने जर आत्ताचा सामना जिंकवला तर 32 षटकाचा गोड आवाज डीडी सर यांच्याकडून 500 रुपयाचा अंकुशसाठी कॅश प्राइज देखील लावण्यात आलेला. अंकुश ऑन द मार्क.
आकाश ऑन द मार्क थांबवला आहे म्हणून म्हणतात जो विचार चालला आहे त्या विचाराप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कारण स्कोरबोर्ड चांगला झाला आहे परंतु गोलंदाजी चांगली राहायला पाहिजे प्रत्येक षटकामध्ये 18 धावा बनवायच्या आहेत म्हणजे 3 षटकार मारायचेच मारायचे जर्सी नंबर 45 अंकुश मॅन फ्रॉम जादवाडी माऊली तालीम यांचा हा हिरा पहिल्या चेंडूवरती घणघणाटी प्रहार पाहायला मिळतो डीपला क्षेत्ररक्षक आहे अलॉंग द ग्राउंड चेंडू पाहतोय दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवला आहे शेवटच्या क्षणाला भगवंत आहेत एसटी रक्षक पहिल्या चेंडूवरती 1 धाव प्राप्त होते स्कोरबोर्डचा श्री गणेश होतोय अंकुश यांच्या बॅटमधून अंकुश ऑफ द मार्क 1 धाव स्कोरबोर्ड वरती आता मात्र समीकरणमध्ये 11 चेंडू 36 धावा 11 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना आता मात्र नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज स्ट्रायक एंड वरती संदीप आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश कशा प्रकारे रणनीती आखतोय मनोमंथनामध्ये गुडल्यांच्या यार्डवरती फेकी केला होता मात्र चाल ओळखली दिशा ओळखली क्षेत्ररक्षक आहे एक्सलंट एफर्ट राहिला मात्र टाळ्या वाजतायत दीपक साठी चांगला क्षेत्ररक्षण राहिला मात्र सीमा रेषेच्या आतमध्ये गेला क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये गेला परंतु संदीप याने जसा आला आहे तसा प्रहार चालू केला आहे येतोय दुसऱ्या बॉलवरती षटकार आकाशांचा समाचार घेतला आहे या समाचाराचं उत्तर कसं दिलं जाईल एक्सलंट एफर्ट ऑन बाउंड्री चांगले एफर्ट व्हायला मिळालं श्री सर परंतु बॅट तळपली आहे यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 धाव इथे प्राप्त होते तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव इथे मिळते धावसंख्या पोहोचली आहे 8 या आकड्यावरती 9 चेंडू 29 धावा अशक्य असं काहीच नाही शक्य करण्यासाठी तुमच्यात सामर्थ्य हवं जिद्द चिकाटी सातत्य हे गुगल वरून सर्च करून नाही मिळत त्याला मेहनत करावी लागते वर्कआउट करावा लागतो आणि तो वर्कआउट आता मैदानाच्या आतमध्ये धावा लागेल रोज सकाळी तुम्ही प्रॅक्टिस करता आता प्रॅक्टिस मध्ये तुम्ही परफेक्ट होता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट व्हावं लागेल ध्येय निश्चित करा आणि ध्येयासाठी प्रयत्न करा इथे गोलंदाज करतोय प्रयत्न नजर रोखुनी नजरेमध्ये देतोय उत्तर डॉट बॉल येतोय 72 समस्या येतात समस्या याच संधीमध्ये रूपांतरित कराव्या लागतात आणि जो समस्येला संधीत रूपांतरित करतो तोच सितारा असतो तोच हिरा असतो माझ हिरा कोण बनतय पाहूयात एका बाजूला पाहतोय जादवाडी संघ दुसऱ्या बाजूला देववाडी एका बाजूला आकाश दुसऱ्या बाजूला अंकुश एका बाजूला भगवंता तर दुसऱ्या बाजूला संदीप यावेळेस ते पाडून समोरच्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक डोक्यावर हुल काउंटर व्हॉट अ एफर्ट रोहित मॅन व्हॉट अ एफर्ट ऑन द बाउंड्री काटोकी टक्कर कलगीतुरा रणधुमाळी रणसंग्राम म्हणतात ना तो यालाच म्हणतात क्षेत्ररक्षण एक्सलंट एफर्ट ऑफ द मिड विकेट बाउंड्री चांगला एफर्ट अविश्वसनीय अनबिलिव्हेबल अविश्वसनीय ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा देखील होतोय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय अंकुश यांना यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता 1 धाव तर पहिली पूर्ण केली जाते परंतु चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये घोषांकी क्षेत्रात या चेंडूवरती पाहतोय आपण 1 धाव येते 10 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आता मात्र 6 चेंडू 27 धावा हा चेंडू 27 धावांची आवश्यकता 6 चेंडू 27 धावा या टुर्नामेंट मध्ये सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडू 27 धावा चेस झालेत आता 6 चेंडू 27 धावा चेस होतील का आता चित्र कसे असेल आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदीप देवळवाड्या संघाकडून संदीप गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता असताना स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय संदीप आहे आणि गोलंदाज देखील संदीप आहे संदीप विरुद्ध संदीप कसा असेल प्रयत्न थोडंसं स्पीडअप घेणं गरजेचं आहे मित्रांनो 27 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू आणि ते मात्र आडव्या वाटेने फटकाच होतोय दोघांच्या मधून जाता जाता मात्र मिळवता क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने चेंडू कलेक्शन गुड पैकी होते एक सिंगल येते एका सिंगलने फारसा फरक पडणार नाहीये टाळ्या वाजतात क्षेत्ररक्षणासाठी एक्सलंट एफर्ट राहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शिराळे वारून संघाचे सचिन दादा कुठे असतील तर समालोचन कक्षामध्ये यायचंय थोडस यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलेला होता टप्पा टप्पा जातोय कॅरी केला जातोय 1 धाव इथे कंप्लीट केली जाते बॅकअप ठेवला आहे पाठीमागे धाव संख्या पोहोचली आहे या चेंडू नंतर आपण पाहतोय 12 एकड्यावरती म्हणजे 4 चेंडू 25 धावा एक महत्वाचा चेंडू 4 चेंडू 25 धावांची आवश्यकता आता महत्वाचा चेंडू आहे
इथे मात्र आणखीन एक भन्नाट वेगावरती आहे नियंत्रण आणि डॉट बॉलचं येईल आता आमंत्रण. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धाव संख्या 12 वरती अत्यंत दयनीय अवस्था केली आहे जाधववाडी या संघातील खेळाडूंची गोलंदाजी मार्क करत असताना. यावेळेस मात्र इन द एअर कंटिन्युअसली रनिंग अँड इट्स टेकन. विकेट होत आहे पतंग अमर यांचे सेफ्टी हँड. संघाचा विजयाचा सेफ्टी करून जातोय. आता मात्र उपचारित राहिली आहे. विकेट होत आहे पतंग. मॅच बनली होती परंतु भगवान दाय यांची खणखणीत बॅटिंग त्यानंतर कुठेतरी जाधववाडी संघ बॅकफुटला जाताना पाहिला परंतु चांगली लढाई दिली. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता परंतु आता मात्र 2 चेंडू 25 धावा. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचा आहे मित्रा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. न्यू बॅटर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये चांगल्या रीतीने पकड निर्माण केली देऊळवाडी या संघानं. आपल्यातील असलेल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन देऊळवाडीकडून सातत्याने होत आहे आणि हेच प्रदर्शन फलंदाजांना थांबवण्यामध्ये यशस्वी राहत आहे. त्याचबरोबर कॉल दिला जाईल. कारंडेवाडी संघ लगेच आपली 11 सज्ज ठेवायचे आहेत. 10 मिनिटाचा सामना आपल्याला खतम करायचा आहे आणि इथे पाहतोय काय डॉट बॉल येतोय श्री सर. आता मात्र 1 चेंडू 25 धावा. शेवटचा चेंडू लगेचच तयार व्हायचा आहे. पुढची टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. यावेळेला वाह फटका चांगला सजवलाय. पॉइंटच्या दिशेला आणि पॉइंट मधील क्षेत्ररक्षक येईल आणि इथे विजेता होतोय संघ टीम देऊळवाडी. हार्ड लक बॅड लक टीम जाधववाडी. आपण देखील चांगले खेळात मित्रांनो. आपण थोडेसे कमी पडलात. जाऊयात आता दुसऱ्या मॅच कडे. भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेत